मावळ आम्ही वादळ आम्ही अरे मरणाचा बी काळ आम्ही काल मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आणि महाराष्ट्रातील एक चित्तथरारक अशा गडावर आज आपण चाललो आहे. तो गड तुम्ही माझ्या मागे बघू शकता. तो आहे हा हरिहर किल्ला. आपण आहे तर हर्षवाडीमध्ये आता. आणि इथे घेतलेली आपण पावती ही बघा. तुम्ही जे पण आणताय, म्हणजे बाईक आणताय किंवा कार आणताय, कारची काहीतरी 50 रुपये पावती आहे आणि बाईकची 20 रुपये. आपली बाईक तिथे लागलेली आहे आणि आपल्याला जायचं आहे वर. तुम्ही बघू शकता त्या गडावर. तर 1 ते 1.5 तास लागून जाईल आपल्याला वरती जायला. तर चला, आपल्याला पायी चालत जायला लागेल आता. लेट्स गो. मित्रांनो, हालत पतली होणार आहे आमची चालता चालता. आता दोघे जण आहेत आम्ही, भाऊ. आपल्याला तुम्हाला दाखवलं आहे मगाशी कुठे जायचं आहे. त्या गावापासून कमसे कम 1.5 तास तर चालायला लागतं वरती जायला. आता आपली चाल तर गावठी चाल आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे. आम्ही पटापट जातोय. बघू, जाऊयात, कंटिन्यू राहा. आज जरा काहीतरी रोमांचकारी तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये आणि खूप मजा येईल तुम्हाला ह्याच्यामध्ये. हा रस्ता आहे, ही बघा माणसं. ह्या रस्त्याला असं चढायचं आपल्याला. ज्या गडावर आपण चाललो आहे, पहिल्यांदा मी कुठल्या तरी अशा गडावर चाललो आहे का. एवढा चित्तथरारक गड 80 डिग्री सेल्सिअस सांगतात, 90 डिग्री सेल्सिअस सांगतात. आज आपण जाऊन बघू खरेपणा काय आहे मित्रांनो. थोडंसं वर चढून आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला असं नाशिक वन विभागाने उभारलेलं एक पहिलं गेट दिसेल. त्याच्यावर तुम्हाला हे चित्ता, हरण, मोर वगैरे जे पण आहे या जंगलामध्ये, या डोंगराच्या परिसरामध्ये, ते सगळं तुम्हाला इथे बघायला भेटेल. ते नॉर्मल चालणाऱ्याला 1-1.5 तास लागेलच मित्रांनो. पण जो आमच्यासारखा एकदम गावठी आहे ना, तो 1 तासामध्ये जाऊ शकतो असं मी सांगतो. चढून जर तुम्ही मधल्या टप्प्यामध्ये आलेत, मधला टप्पा म्हणजे तो वरचा नाही, तुम्हाला डाव्या बाजूला हा बघा, हा इथे एक चिरा दिसेल तुम्हाला. जर तुम्ही इकडनं हर्षवाडीवरून जर येता तर हा एक चिरा दिसेल. हा बघा, ही खूण आहे. याच्या डाव्या साईडला तुम्ही जाल तर तुम्हाला पुष्पकर्णी एक कुंड मिळेल आणि गणेश कुंड पण त्यालाच म्हणतात. आणि एक गावदेवीचं मंदिर आणि शंकराची पिंडी मिळेल. तिथेच आपण चाललो आहे. तर चला, तुम्हाला पहिल्यांदा ते दाखवतो आहे आणि त्याच्यानंतर आपण जाऊयात गडावर. ओके. तुम्ही डाव्या साईडला आले तर इथे तुम्हाला एक पुष्पकर्णी कुंड म्हणजे आजपर्यंत मी कुठल्याही यूट्यूबरला तसं बोलताना नाही बघितलं. मी आज तुम्हाला त्याचा एक स्पष्ट उल्लेख सांगतो. हे बघा, फुलाच्या पाकळ्यांसारखं आहे आणि हा फुलाचा मधला गाभा असा वाटतोय. पुष्पकर्णी म्हणजे फुलाचाच एक उपमा याला दिलेली आहे या कुंडाला. आणि हे पावसाळ्यामध्ये आणखीन जास्त भरलेलं असतं. किती छान सुरेख आहे बघा. आणि बाजूला हे ग्रामदेवता आणि शंकराची पिंड. याच्यामध्ये जाऊयात आपण. बघाल तर इथे बाहेर पण एक शंकराची पिंडी आहे. आणि आतल्या बाजूला बघाल तर हे बघा, इथे ग्रामदेवता आहे आणि या साईडला शंकराची पिंडी आहे. गणेश कुंडामध्ये कचरा टाकू नये, तसंच पाण्यामध्ये उतरण्यास सक्त मनाई आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आता हे इथलं झालेलं आहे आपलं. तुम्हाला गणेश कुंड तसेच पुष्पकर्णी कुंड म्हणजेच गणेश कुंड तुम्हाला दाखवलेलं आहे. इथे ग्रामदेवताचं तुम्हाला हे दाखवलेलं, दर्शन दिलेलं आहे. आता आपल्याला जायचं आहे वरच्या साईडला, ह्या साईडला जिथे किल्ला आहे. आणि तिथंच आपल्याला जायचं आहे. चित्तथरारक म्हणून सांगतात बरेच जण. असे सांगतात की महाराष्ट्रातला सर्वात कठीण श्रेणीमधला, मध्यम ते कठीण श्रेणीमधला असलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला वरती देतो आहे. म्हणजे वरती जरा बोलण्याचा मजा येईल. ओके. थकलो, जाम दम लागला खालून. आपण धावत आलो आहे. पाणी पितो जरा. मित्रांनो, हे बघू शकता
माणसं आहेत. आपल्याला या ठिकाणून चढायचं आहे असं वर, आणि इथून वर ते बघा तिथे वर लगे जायचं आहे आपल्याला. हे भेटते बिस्किट. तुमचं नाव काय दादा? रामदास. रामदास, तुम्ही याच गावचे का? हो, हरचीवाडीचं. हां, हे गावकरी आहे तिथले. पण घ्यायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही. हे बघा चिक्या वगैरे सगळं, निंबू पाणी पण आपल्याकडे भेटतंय. निंबू आणि प्रस्तुत आहे मित्रांनो हरिहरगड. हां, बघू शकता. चढता चढता आम्ही धावत चढलो मित्रांनो, आणि हा व्ह्यू बघा. आणि यूट्यूबवर प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितल्यासारखे आहे बघा, प्रत्येक ठिकाणी असं देशादर्शक आहेत. एक कुठे कुठे काय अंजनेरी कुठे आहे, दुगरवाडी धबधबा कुठे आहे, वाघेरा किल्ला कुठे आहे, नवरी सुळका कुठे आहे, नागफणी कुठे आहे बघा. इंट्रोडक्शन हे भेटतील तुम्हाला. चढाई सुरू होते आणि मेन पॅच अजून लागलेला नाही मित्रांनो. हा एक पोर्शन आपण चढून पुढे गेलो तर पुढचा आपल्याला तिथे वर लागेल मित्रांनो. ही सर्व तुम्ही बघताय ही सह्याद्री पर्वतरांग आहे. प्रत्येक पर्वतरांगेमध्ये तुम्हाला एक गड किंवा एक किल्ला मिळेल, बघू शकता. मित्रांनो इथं बोर्ड लावलेला आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे सुरक्षा कारणास्तव गडाच्या दरवाजाजवळ जास्त वेळ थांबण्यास व सेल्फी काढण्यास मनाई. बरोबर आहे, कारण खूप खर आहे गड, बघू शकता. आणि इथे पण तीच सूचना लावलेली आहे, बघू शकता. इथून आता चढाव चालू होईल, ज्या पायऱ्या आता इथून चालू होतील. चढायला किती कठीण आहे मित्रांनो, बघू शकता. पहिला पॅच आपला चालू होतो दरवाजापर्यंत. आणि मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात खडतर असलेला किल्ला असा हा हरिहरगड, आणि याची समुद्र सपाटीपासून उंची आहे 3600 मीटर एवढी, आणि इथून पायऱ्यांपासून त्याची उंची आहे 170 फूट उंच, आणि पायऱ्या आहेत त्याला 172. तर पहिला पॅच, पहिला पोर्शन आपल्याला चढायचा आहे तो IC डिग्री आहे. विठ्ठल दाखव वर. हा बघा, हा पायऱ्याचा पोर्शन आहे जो IC डिग्री बोलतात, बट खरंच खूपच कठीण आहे एकदम, म्हणजे खडतर पायऱ्या आहेत मित्रांनो, बघूनच फाटायला लागले. आता वाटतं चढावंच नाही वर, बट तरी चढू. आता आलोय तर आता चढायलाच लागली आहे. उंचीवरून मला पण थोडीशी भीती वाटते. तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवायला आला तर व्हिडिओ बनवलीच पाहिजे. आता समजा तर थोड्या वेळात आपण आता चढू, त्यांना चढू द्या. आता बरीचशी गर्दी आहे, तुम्ही बघू शकता वर. तर जाऊयात, एन्जॉय करा व्हिडिओ. आणि मित्रांनो बघू शकता, हे बघा, हे आहेत ना, यांच्यापासून जरा बॅग वाचून ठेवा, कारण बॅग तुम्हाला विचारणार नाही का बॅग घेतो, बॅगेतलं काय घेतो. एकदम बॅग फाडून घेणारी टोळी असते, बघू शकता. खूपच गर्दी आहे वर चढायला. हां, मित्रांनो सांभाळून चढा. सावकाशी, हा सावकाशी. सगळं तुझं वजन आहे ना, तो पुढे ठेवा, पुढे पायऱ्यांच्या साईडने. ओके. आता जीवात जीव आला मित्रांनो, आता जीवात जीव आला थोडा. या तुम्ही चढा बाजूला. हा मित्रांनो तुम्हाला उंची दाखवतो मी. उंची एवढी नाही, पण पायऱ्या ज्या पद्धतीने आहेत त्या पद्धतीने फाटते थोडीशी या मधल्या पोर्शनमध्ये आल्यानंतर. आणि हे भाऊ
कुठले आहेत तुम्ही? मी कल्याणचा आहे. कल्याणचे आहेत का? नाशिक. नाशिक कल्याण. हा तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर आम्ही काय चढून आलोय. ते खाली कसं वाटतंय चढून? छान छान वाटतं ना? बघू शकता मित्रांनो. इट्स कॉल 80 डिग्री. आणि हा प्रथम प्रवेशद्वार आहे मित्रांनो, तिथे आपण चढू. हे बघा मित्रांनो, पहिल्यांदा आपण एंटर करतो ना तर पहिला दरवाजा हा दरवाजा आहे, ज्याच्यातून तुम्ही पायऱ्या चढून पहिल्या पोर्शन मधून बाहेर वर याल. तो हा दरवाजा आहे, त्यातून आपण आता आलोय आणि आपल्याला जायचं आता पुढे. तर या पोर्शनने आता आणखीन कठीण पोर्शन तुम्हाला लागणार इकडे. तर या साईडने आपल्याला जायचं आहे कडेकडेला ना. अजून पायऱ्या आपल्याला आहेत, ज्या इथं 80 आहेत ना त्या तिथून 90 होतील. हे बघा हरिहरगडाची खूबसूरती काय आहे, एकदम खर पॅच आहे मित्रांनो. हा बघू शकता या साईडने पण हे तोडफोड झालेलं आहे, एकदम अर्धवट या झालेला आहे. आणि तुम्हाला इकडून वाकूनच जायचं आहे पुढे. हा कॅमेरा भाई मेरे तरफ आहे ना. हा बाबा बाबा तिकडे नको ना बसू बाबा, जीव सगळ्यात महत्वाचा. बघू शकता मित्रांनो हा पोर्शन आहे ना, इथे थोडासा खंडित झालाय. म्हणजे इकडनं हा रस्ता एका साईडचा पॅच तुटून पडलाय. तुम्हाला वर पण पायऱ्या दाखवतो, ज्या एका साईडने एकदम पोर्शन खाली पडलेला आहे. या 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 आजा, पायऱ्या बघू शकता. हा बघा इकडे खोल दरी आहे बघा, 80 डिग्री सेल्सिअस मध्ये. चला पकडून पकडून चला. छोटा रस्ता आहे, म्हणजे आवळता आहे, एकदम जास्त रुंद नसेल पण. आणि एका साईडला तुम्ही बघू शकता एकदम खोल दरी. एका साईडला तुमचा बॅलन्स गेला तर तुम्ही डायरेक्ट दरीमध्ये खोल जाऊ शकता आणि तुमचा नापत्ता होऊ शकतो. चला वर जाऊयात. इथं टप्प्यावर पण तुम्हाला इथे एक असा एक सापडेल की इथे तुम्ही थांबू शकता थोडा वेळ. हे बघा आता या पायऱ्या, या जे तुम्ही बघताय या पायऱ्या, इथून थोडा वर चढला की हे तर आणखीन डेंजर आहे. चला वर जाऊयात आता. चला वर जाऊयात. तुम्ही कुठल्या ताई? नाशिकच्या का? कसं वाटतं तुम्हाला चढून? मस्त. हा. सेकंड टाइम आलेली. हा का? मी पहिल्यांदा आलोय. आम्ही कधी उंचावर चढलो नाही असा. चल फक्त 3 वेळा खाली बघ, काहीच वाटणार नाही. कर हिम्मत, डर के आगे जीते. ओके 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 ठीक आहे. चला तुम्ही तुमच्या मागे, आम्ही येतोय. बघा हा पोर्शन आपण चालून आलोय आणि आता इकडे जायचं आपल्याला मित्रांनो. टू बी कंटिन्यू इन आवर व्हिडिओ. लेट्स गो. हा या बघा, या 90 डिग्री तुम्ही सांगू शकता. हा बघा. आणि या ताई म्हणतात मी सेकंड टाइम आले इकडे, आपण पहिल्यांदा आलो मित्रांनो, त्याच्यामुळे आपली थोडीशी फाटते, पण वरती चढल्यानंतर अभिमान वाटेल. चला चला पुढे चला. चला माकडा असते ना वर. लेट्स गो. तू आता मोबाईल ठेवून दे. हा हा आणि नीट चढ.
थांबा थांब ये इथे ये ना माझ्याकडे दे. ओके थँक्यू धन्यवाद. कापायला लागलं मित्रांनो आपण. हा बघा याला म्हणतात 90 डिग्री. हे बघा वर आल्यानंतर सगळ्यात टॉपच्या पोर्शनवर आल्यानंतर तुम्हाला इथे टपऱ्या भेटतील 2. भाऊ तुमचं नाव काय? कमल. हा का तुम्ही याच गावचे का? हा की तुम्ही हे सगळं कसं काय चढवता एवढ्यावर? डोक्यावरतीच चढवतो आम्ही. डोक्यावर चढवता? हो तुम्ही म्हणजे दररोजचं तुमचं काम आहे काय? हो डोक्यावर दररोज. वजन चढवणं? हा दररोज. तुम्ही ग्रेट आहेत. तुम्ही ग्रेट आहेत. आम्ही खाली पहिल्यांदा असं एकदम एमटी चढायला पण आम्हाला नाही होत, पण तुम्ही चढवता. थँक्यू. किल्ले हरिहर हा महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित असलेल्या त्र्यंबकेश्वर याच्या पश्चिमेकडे वसलेला मध्यम आणि कठीण श्रेणीमध्ये मोडला जाणारा एक गड आहे आणि याचे स्थापत्य 14वे ते 17व्या शतकापर्यंत केल्याचे दिसून येते. येथे यादवांनी राज्य केले आणि त्यानंतर अनेक राजांनी येथे राज्य केले. हा व्यापारामध्ये च्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा गड मानला जाई, कारण व्यापारामध्ये त्या काळी लूटमार होई आणि ज्याच्यावर नजर ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती केली होती. आपण बघत असलेल्या चित्रामध्ये हा राजमार्ग किंवा चोरवाट दिसून येते समोर. ते अपूर्ण राहिल्याचे दिसून येते. आता आपण शेवटच्या ठिकाणी थांबलो होतो. इथे आपण निंबू पाणी या दादांकडून घेतलेलं आहे आणि निंबू पाण्याच्या नंतर आपल्याला जायचं आहे शेवटचा टोक, म्हणजे शेवटच्या टोकापर्यंत आहेत आपण. वरच्या टोकावर आपल्याला जायचं आहे आणि वर जाऊयात असंच बनवलं आपल्या व्हिडिओमध्ये. तर लेट्स गो. चढताना आपण हे बोलायलाच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि हर हर महादेव प्रत्येकाने बोललं पाहिजे. हा या साईडने रस्ता आहे आणि त्या साईडने पण आहे. दोन्ही साईडने तुम्ही कुठूनही जाऊ शकता. तो आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान झेंडा तिथे लागायला लागलाय. चला आता एकदम टॉपवर जाऊयात आपण. आणि मित्रांनो आपण टॉपवर आलेले आहेत एकदम. म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा मागे तो झेंडा बघू शकता आणि त्याच झेंड्यापासून आपण या साईडला वर आलो की आपल्याला वर जायचं आहे बाले किल्ल्यावर. तर शेवटचं टोक बाले किल्ला, एक तलाव, काही कुंड आणि तुम्हाला एक धान्याचं कोठार किंवा दारुगोळ्याचं कोठार. हाय सर, वेअर आर यू फ्रॉम? Where are we from? Italy. And how are you feeling here? Thank you. तो बघा मित्रांनो तो बाले किल्ला, तिथे जायचं आपल्याला. हे बघताय मित्रांनो तुम्ही, हे तुम्हाला पावसाळ्यामध्ये कुठल्याही यूट्यूबरच्या व्हिडिओमध्ये दिसेल. ते हे तुंब भरलेलं तळाव असतं आणि इथेच बघाल तुम्ही शंकराची पिंडी आहे. आता मित्रांनो हे बघा इथे पण कुंड आहे आणि त्यातलं पण पाणी थोडं चांगलं आहे, इतर कुंडांपेक्षा तरी जरा बरं आहे. हे बघा मित्रांनो हे कुंड आहेत. पाणी पिण्यायोग्य नाही आहे बट खूप छान आहेत, खूप छान आहेत. पण कचरा आहे मित्रांनो. हा बघा, जे पण फिरायला येतात त्यांनी कृपया कचरा करू नये. आपण चाललोय मित्रांनो धान्याच्या कोठाऱ्यापर्यंत. तर मित्रांनो मी स्वतः अनुभवलेला हा किल्ला. तर मी एकच सांगू शकतो की हा खडतर तर आहे आणि 80 डिग्री तर आहेत. 80 डिग्री काय काही ठिकाणी तर 90 डिग्री पायऱ्या आहेत. 90 डिग्री म्हणजे सरळ अशा तुम्ही बघितल्यात असतील आपल्या व्हिडिओमध्ये. तर खरंच मित्रांनो फाटते आणि ज्याची उंचीशी फाटते म्हणजे उंच चढताना
नरम जीवाचा कोण असेल तर त्यांनी कृपया अशा गडांवर जाऊ नये, आणि जाल तर पूर्ण आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीवर जायचं. आणि एवढंच सांगेन, एन्जॉय करा आपली व्हिडिओ. आता पुढे तो आपण चाललो आहे धान्याच्या कोठारापर्यंत. धान्याचा कोठार किंवा दारुगोळा कोठार असं पण म्हणतात त्याला. नक्की कोणाला म्हणजे माहिती नाही आहे का नक्की धान्याचा कोठार आहे किंवा दारुगोळा कोठार आहे, पण आहे कोठार ते बघा. आपण तिथे चाललो आहे. कुठल्याही ठिकाणाला भेट देण्याच्या अगोदर मी पूर्ण रिसर्च करतो, थोडीशी माहिती मिळवतो. तर माझ्या माहितीनुसार मी जेवढा पण व्हिडिओ बघितला याच्या आतमध्ये भिंतींवर काय काय लिहिलेलं आहे असं लिहित नका मित्रांनो. वास्तू आहेत त्या आपण जोपासल्या पाहिजेत. असं काय पण केलेला शोभा नाही देत आपल्याला एक माणूस म्हणून. ओके. आणि छत्रपती महाराजांच्या आपण याच्यामध्ये राहतो तर आपण विचार केला पाहिजे अशा गोष्टींचा सगळ्या. तर इथे पण आपल्याला आता बघा, इथे पण एक टाकं आहे पाण्याचं. अशी टाकी आहेत याच्यावर किल्ल्यावर. हे बघा इथे छोटी मोठी अशी पाण्याची टाकी आहेत. हे बघा इथे एक आहे, हे इथे एक छोटं टाकी आहे त्याच्यामध्ये पाणी नाही, ह्याच्यामध्ये पाणी नाही. हे बघा, हे बघा इथे एक मोठं टाकं, पाण्याचं टाकं किंवा आम्ही त्याला कुंड पण म्हणतो आमच्या ह्याच्यामध्ये, काही टाकं पण म्हणतात पाण्याचं. तर आपण आहेत आतमध्ये, तुम्ही बघू शकता. हे बघा हे असं आहे, नावं आहेत लिहिली इकडे पण. आणि या साईडला पण एक रूम आहे बघा. अशा दृष्टीने हा धान्याचं किंवा दारुगोळ्याचं कोठार आहे. आणि या दारुगोळ्याच्या कोठारापासून किंवा धान्याच्या कोठारापासून आपण निघलेलो आहोत आणि आता जात आहोत आपण पुढे टोकावर काय आहे बघायला. कारण आपण पहिल्यांदा इकडे आलो आहे तर आपल्याला प्रॉपर माहिती नाही नक्की काय आहे. इथे पण बघू शकता पाण्याचा टाका आहे. आणि हां आणि छोटीशी एक शिवलिंग पण आहे छोटंसं. वरती जी प्रजा आहे इथे राहणारी किल्ल्यावर, कुठल्याही किल्ल्यावर राहणारी प्रजा, तर त्या प्रजेच्या तहान भागवण्यासाठी किंवा कुठल्याही पाण्याची गरज जे पण असते आपल्याला घरगुती याच्यासाठी, त्या पाण्याच्या गरजा सगळ्या भागवण्यासाठी ही कुंड बनवली असावीत. त्यासाठी सगळी कुंड तयार केलेली आहे. तुम्ही बघू शकता शेती आहे इकडे. हे बघा सगळी शेती आहे आणि खूप छान वाटतंय. आजचा आमचा एक्सपिरियन्स खूपच छान झाला मित्रांनो. अजून आपल्याला एक बालेकिल्ला राहिला आहे. आपण आता बालेकिल्ल्यावर जाऊ आणि बालेकिल्ल्यानंतर शेवटचा डेस्टिनेशन आपलं तेच आहे. त्याच्यानंतर आपण घरी जाऊयात. ओके चल. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. सगळ्यात वरचा टॉपचं शिखर म्हणजे बालेकिल्ला. आपण तिथे आहेत, त्या साईडने आपण आलोय. त्याच साईडला आपल्याला उतरायचं आहे परत. सो म्हणून राहा व्हिडिओमध्ये. आणि आपण टॉपवर आहेत मित्रांनो. आता बघू शकता तुम्ही बालेकिल्ल्यावर आपण उभे आहेत आणि आपण सर केलेला आहे हरिहरगड, हर्षगड. तुम्ही हर्षगड पण सांगू शकता कारण हर्षवाडीवरून आपण येतोय. तर हरिहरगड पण तुम्ही सांगू शकता, हर्षगड पण सांगू शकता. तर शेवटचा हा ब्लॉग एंड करताना आपण एकच सांगू शकतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव.